नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता। तुमचे नाव तर नाही ना? सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक मदतीच्या योजना राबवल्या जातात। याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांना आणण्यासाठी होतो। त्यातच केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे। त्याचे आतापर्यंतचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुढील हप्ता कधी येणार याची अपडेट अद्याप आलेली नाही। त्यात काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही अशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पुढील बातमीत आपण याचं कारण जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेत 6,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। मात्र आता नव्या अपडेटनुसार सरकारने स्पष्ट केलं आहे की 23व्या हप्त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे गरजू शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळेल, तसेच बनावट कागदपत्र आणि माहिती देणाऱ्यांनाही हप्ते दिले जाणार नाहीत। मित्रांनो, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या खात्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 23वा हप्ता दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश दिला आहे। सरकारने हा निर्णय डिजिटल फसवणूक आणि चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी घेतला आहे। शेतकऱ्यांनी यामध्ये सरकारी रेकॉर्डनुसार शेतीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे। तर 23वा हप्ता जून-जुलै दरम्यान येणार अशी शक्यता आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे कागदपत्र त्यांच्या पीएम किसान खात्याशी जोडली पाहिजेत, अन्यथा त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। बरेच शेतकरी या दोन महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देत नाहीत, पण नव्या अपडेटच्या मदतीने प्रशासनाने हे स्पष्ट केलं की हे नियम कठोरपणे पाळले जाणार आहेत।